इकडे मोदी गव्हर्नमेंट सांगतंय की आम्ही इतक्या इतका रोजगार देणार आणि इथं जो रोजगार होता तो हिसकावून घेतला. एक बांधकाम पाडलं तर महापालिकेची प्रेस नोट होती, आपण त्याची बातमी करत असतो. इथं 4,500 बांधकामं पाडली, 4,500 पत्रा शेड होती वगैरे वगैरे. काही अंशी तिथे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी होत्या हे मान्य करायला पाहिजे. कारण यापूर्वी पुण्यात बॉम्बस्फोट झाला किंवा इतर कुठं बॉम्बस्फोट झाले तर पोलीस पहिले तिथे जाऊन शोधायचे की अतिरेकी तिथे लपले आहेत का. तर त्याच्यामुळे तो कुदळवाडी हा जो परिसर होता संपूर्ण, त्याला ते वेगळा रंग होता थोडा, ज्याला पाकिस्तानी आहे की काय की संपूर्ण पाकिस्तान झाला त्याचा कुदळवाडीचा असं बोललं जायचं. पण ते पोलिसांचं काम होतं, पोलिसांनी ते शोधायला पाहिजे. मग त्याच्यासाठी संपूर्ण तुम्हाला बोटाला जखम झाली म्हणून हात तोडून टाकायचा का तुम्ही? ते जर कारण होतं तर तिथे ते अतिरेकी शोधून तो भाग संपूर्ण स्वच्छ करायला पाहिजे होता. परंतु यांनी सगळी ती मुळासकट सगळं बांधकामं पाडून टाकली. मुस्लिम कम्युनिटीचे जे लोक आहेत ते अनेकदा मला भेटले, त्यांनी सुद्धा सांगितलं, राव आम्ही तिथे 72-78 पासून तिथं आमचं खरेदी करून तिथं राहतोय. आमचा प्रॉब्लेम काय आहे, आम्ही परवानगी घेतली नाही, परवानगी न घेता शेड बांधलं. ठीक आहे, आता आम्हाला परवानगी द्या. आता तिथे परवानगी पण मिळत नाही आहे. ते लोक सांगतात आम्हाला मोजणी करायची आहे, जमिनीची मोजणी करायची, ती मोजणी केली जात नाही आहे. मग त्या लोकांना रीतसर परवानगी मागून आता परवानगी देत नाही आहे. म्हणजे तुम्ही निव्वळ टार्गेट करायचं म्हणून ते करताय. आणि हा विषय पुढे चालला पाहिजे होता पण तो चालला नाही. कारण का, तिथं दहशत आहे, दहशत भाजप आमदारांची आहे. तिथे बाकी दुसरं आहे कोणीच नाही तिथे. राष्ट्रवादीचे पुढे ते सगळे बिळात जाऊन बसल्यासारखे, तिथं कुठं कोण काय करते. सगळ्यात मोठा तिथं फटका कोणाला बसला असेल ना, तिथले स्मॉल स्केलवाले. 1200 स्मॉल स्केल इंडस्ट्री होत्या आणि त्या स्मॉल स्केलमध्ये मुस्लिम नव्हते साहेब, जैन, गुजराती, शीख, मराठी माणसं होती. त्यांच्या स्वतःच्या इंडस्ट्री होत्या. त्यांचं काय कारण होतं, बेकायदा होतं ना. त्यांना नोटीस द्या, दंड आकारा, 4 वेळा नोटीस देऊन सांगा तुमचं हे पाडलं जाईल, पुढचा प्रश्न मिटला असता. पण त्यांच्या मशिनरी सहित सगळं रगडलं तुम्ही. आयुष्यातून उद्ध्वस्त झाले. त्यांना बँकेचे हप्ते भरायला पैसे नाहीत, रडतात ते लोक. प्रपंच उद्ध्वस्त झालेत. बोलू नये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही मान्यवर त्यांच्या फॅक्टरी तिथं होत्या. कुठला हिंदू मुस्लिम आला? तुम्ही सरसकट हिंदूच रगडला तिथे. कुठला मुस्लिम विरोध आला, कुठला बांगलादेशी आला? काही नव्हतं त्याच्यामध्ये. सांगायचा हेतू असा की त्या भूमिपुत्र 1,00,000-1,50,000 डायरेक्ट इनडायरेक्ट बेरोजगार तिथं जो झाला ना, ते फार मोठं पाप आहे. इकडे मोदी गव्हर्नमेंट सांगतंय की आम्ही इतक्या इतका रोजगार देणार आणि इथं जो रोजगार होता तो हिसकावून घेतला. कारण काही आज तागायत मी वारंवार प्रशासनाला जा विचारतोय की तुम्ही सुपारी घेऊन कारवाई केलीत, कारवाई का केली याची स्पेसिफिक कारणं द्या. आज तागायत ते देऊ शकत नाहीत.